निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचामध्ये ही मीटरपट्टी आलेली आहे। हा मीटरपट्टीचा संच आलेला आहे। या संचाचं उद्दिष्ट असं आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, 1 मीटरचा अर्धा, पाव, पाऊण विद्यार्थ्यांना समजता येणे, वस्तूची लांबी व रुंदी मोजता येणे किंवा एखाद्या खोलीची किंवा क्षेत्राची परिमिती सुद्धा काढता येते। चला तर या साहित्याची ओळख करून घेऊयात। गौरी हे पुढे हे एक साहित्य घे, हे पट्टी घे तू एक। बघा या मीटर पट्टीवरती 1 पासून अंक दिलेले आहेत। तर पहिल्या पट्टीचा भाग हा 25 पर्यंत आहे, इथपर्यंत 25। बघा आता वरती ना छोट्या छोट्या रेषा दिलेल्या आहेत, त्या मिलीमीटरच्या आहेत आणि 1 आणि 2 या अंकापर्यंत एकूण 10 मिलीमीटरच्या रेषा आहेत। म्हणजे 1 ते 2 इथपर्यंत सेंटीमीटर आपल्याला मोजायचं आहे। या सगळ्या सेंटीमीटर आणि मिलीमीटरच्या रेषा आहेत। बघा या पट्टीवरती 1 ते 25 पर्यंतचे इथे एक आहे, एका बाजूला दिलेले अंक आहेत। मिलीमीटर आणि सेंटीमीटरच्या रेषा आहेत। पुढचा भाग उघडूयात, या आहेत 50 पर्यंतच्या। पुढचा भाग बघा 50 पासून 75 पर्यंतचे अंक आहेत। इथपर्यंत मिलीमीटर आणि सेंटीमीटरच्या रेषा आहेत। त्याच्या पुढे बघा 75च्या पुढे 100 पर्यंतच्या सेंटीमीटरच्या रेषा आहेत। म्हणजेच 1 पासून ते 100 सेंटीमीटर, 1 ते 100 म्हणजे सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होईल। काय होईल? 1 मीटर। 1 मीटर। 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर। बरोबर आहे। आता ह्या 100 सेंटीमीटरचं जर आपण अर्धा केलं, अर्धा केला किती झाले रे? अर्धा मीटर झाला। म्हणजे किती झाले रे? 1 ते 50 पर्यंतच्या सेंटीमीटरच्या रेषा किंवा सेंटीमीटर, याला आपण अर्धा मीटर म्हणूयात। किती झाला हा? अर्धा मीटर। हा पूर्ण 1 मीटर। याचे 2 भाग केले समान, हे किती झाले? अर्धा मीटर। बरोबर आहे। आता या अर्धा मीटरचे परत 2 समान भाग करूयात। बघा एकाचा या अर्धा मीटरचे 2 समान भाग करा। बघा या पद्धतीने हे किती झाला? पाव भाग। किती झाला हा? पाव भाग। बरोबर। आणि हा आता जोडा भाग किती झाला? हा पाव आणि पाव अर्धा भाग, म्हणजे पाव मीटर आणि हे पाव मीटर किती झाले? अर्धा मीटर झाला। बरोबर। आता इकडे बघा 1 ते 50 पर्यंतचा सेंटीमीटरचा भाग किती झाला? अर्धा मीटर। आता यापासून पाव मीटर ह्याच्यामध्ये आपण घेतला, किती झाला मग? पाऊण मीटर झाला। बरोबर। किती सेंटीमीटर पर्यंत? 1 ते 75 सेंटीमीटर पर्यंतचा हा भाग पाऊण मीटर होईल। बरोबर। आणि जर आपण याला आणखी पुढे केलं, 1 ते 100 सेंटीमीटरचा भाग हा 1 मीटरचा भाग। याच्यावरून आपल्याला काय समजलं? हे 1 मीटर, हे पाऊण मीटर, अर्धा मीटर आणि पाव भाग, पाव मीटर। बरोबर। चला तुम्ही एकदा करून पहा। कर गौरी। हा पाव मीटर, अर्धा मीटर, पाऊण मीटर आणि पूर्ण उघडा 1 मीटर। याच पद्धतीनं आपल्याला मोजणी करून एखाद्या क्षेत्राचं क्षेत्रफळ परिमिती सुद्धा काढता येते।